तर विधानसभेपूर्वी अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष करत वयाचा मुद्दा उपस्थित करत खंत व्यक्त केली आहे। त्यासाठी दादांनी सासू सुनेचं उदाहरण दिलं। नेमकं दादा काय म्हणाले पाहूयात या रिपोर्टमध्ये। सून म्हातारी झाली, दादांचा नाव न घेता काकांना टोला। दादांनी पुन्हा काढलं पवारांचं वय। काळानुरूप तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना एखादा वडील 70च्या पुढे गेल्यावर पोराच्या हातात देतो ना, म्हणतो ना, आता सुनबाई आणि पोरा तुम्ही करा, तुम्ही माझ्या डोळ्या देखत शिका। परंतु काही जण ऐकतच नाही। एवढा हट्टीपणा कशाला? लोकसभेनंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावरचे तिखट हल्ले सौम्य केलेत। मात्र त्यांच्या तोंडी एक मुद्दा असतो, तो म्हणजे शरद पवार यांच्या वयाचा। आताही अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत सासू सुनेचं उदाहरण दिलंय। सून म्हातारी होईस्तोवर तसंच बघत बसणार का, असा टोला अजित पवार यांनी काका शरद पवार यांना लगावलाय। काळानुरूप तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना एखादा वडील 70च्या पुढे गेल्यावर पोराच्या हातात देतो ना, म्हणतो ना, आता सुनबाई आणि पोरा तुम्ही करा, तुम्ही माझ्या डोळ्या देखत शिका। परंतु काही जण ऐकतच नाही। एवढा हट्टीपणा कशाला? परंतु काळानुरूप जसं यांना माहिती आहे 4 दिवस सासूचे असतात, त्याच्यानंतर 4 दिवस सुनेचे यायचे की नाही का? ती सून म्हातारी झालेपर्यंत तसंच बघत बसायचं। 4 दिवस सासूचं असं तर 4 दिवस सुनेची असतात। त्याच्यामध्ये सून कोण आणि सासू कोण? आता ते सासूरवाडी आहेत की माहेरी आहेत? सध्या ते जिथे आहेत त्याला ते काय ते माहेरी गेलेत की सासरी आहेत किंवा वानप्रस्थ आश्रमात जात आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावं। लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्याकडून शरद पवारांच्या 84 वर्ष वयाचा मुद्दा उपस्थित करत तिखट हल्ले करण्यात आलेले होते। एवढंच नाही तर मी तुमच्या पोटी जन्माला आलो नाही, ही माझी चूक आहे का, असा उद्विग्न सवाल अजित पवार यांनी उपस्थित केलेला होता। चुकलं तर सांगा ना अजित, तुझं हे चुकलं। चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ, पण कुणा करता चाललंय हे? कशा करता चाललंय हे? का अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जातं? काय आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही चूक आहे आमची। विधानसभा निवडणुकीपूर्वी अजितदादांकडून आपल्याला नेतृत्वाची संधी मिळत नसल्यानं आपण बंड केल्याचं स्पष्ट केलंय। मात्र हा मुद्दा लोकांना मान्य होणार का, यावर अजित पवार यांच्या पक्षाच्या विजयाचं समीकरण अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।